भविष्यात आपल्या घरात डिप्रेशनचे पेशंट तयार नको व्हायला असं वाटत असेल तर हा व्हिडिओ आत्ताच सेव्ह करा आणि शेवटपर्यंत बघा. एक, माझं मन ठीक नाही हे म्हणण्याची मुभा तुमच्या घरात प्रत्येक सदस्याला आहे का? काय आहे ना मित्र हो, आज माझा मूड ठीक नाही, मला रडायला येतंय, मला आतून कसं तरीच होतंय, हे ज्यावेळेस घरातला सदस्य दुसऱ्या सदस्याला सांगत असतो त्यावेळेस हा असाच मुळमुळीत आहे किंवा ती तशीच रडकी आहे असे शिक्के मारणं पहिलं बंद करा. एवढ्या तेवढ्यासाठी काय होतं तुला रडायला असं म्हणताना कदाचित ती गोष्ट तुमच्यासाठी छोटी असू शकेल, पण ज्याला दुःख झालंय त्याच्यासाठी ती डोंगरावेळीही असू शकते. याची कृपया दखल घ्या. जेव्हा समोरची व्यक्ती दुःखी आहे, ती दुःख व्यक्त करू पाहते, त्यावेळेस घरातल्या दुसऱ्या सदस्याची प्रतिक्रिया ही पाहिजे, ठीक आहे तुला दुःख झालंय ना, मी समजू शकतो, थोडासा वेळ घे, अस्वस्थ वाटतंय, बेचैन होतंय ना, तर मी आहे, माझी काय मदत लागते हे सांग. ही ज्यावेळेस तुमची प्रतिक्रिया जाते त्यावेळेस घरातल्या दुसऱ्या सदस्याला तुमचा आधार वाटतो. लक्षात घ्या, घरात एखाद्या सदस्याच्या आडमुठेपणामुळे किंवा दडपणामुळे जर इतर सदस्यांना भावना दडपाव्या लागत असतील, दाबाव्या लागत असतील, तर हे सरळ सरळ डिप्रेशनला निमंत्रण दिल्यासारखंच आहे. दोन, तक्रारींचं घर नको, उपायांचं घर बनवा. काही घरात ना नवरा बायकोची तक्रार करतो, बायको नवऱ्याची तक्रार करते, आई वडील मुलांची तक्रार करतात, मुलं आई वडिलांची तक्रार करतात. हे एक ना असं दुष्टचक्र तयार झालेलं असतं. हे कमी होतं की काय म्हणून आसपास घडणाऱ्या प्रत्येक गोष्टींच्या तक्रारी त्या घरात सातत्याने ऐकायला मिळतात. म्हणजे सरकारच कसं चांगलं नाही, नातेवाईकच कसे फसवे आहेत, पूर्ण समाजच कसा चुकीचा आहे. अशा घरात काहीही चुकीचं झालं तर ते माझ्यामुळं नाही तर इतरांमुळं झालं, अशा तक्रारी सातत्याने केल्या जातात. या उलट तक्रारीऐवजी ठीक आहे ना, जे झालंय त्याच्यावरती मी काय करू शकतो, मी स्वतःला कसं बदलू शकतो, मी माझ्या घरापुरतं काय प्रयोजन करू शकतो जेणेकरून या समस्यांचा, या तक्रारींचा सामना करावा लागणार नाही, हा विचार ज्या घरात असतो त्या घरातले लोक हेल्दी आणि हॅप्पी राहतात आणि डिप्रेशनला दूर ठेवतात. तीन, कृतज्ञता हा संस्कार घरामध्ये रुजवा. आपल्याकडे अजूनही थँक्यू, सॉरी हे जादुई शब्द सहजपणे बोलण्याची पद्धत नाही. आपण खूप वेळा हे गैरसमजत असतो, आपलाच तर आहे, याला काय सॉरी किंवा थँक्यू म्हणायचं. म्हणून कुठलाच सदस्य जेव्हा इतर सदस्यांना गृहीत धरत नाही, त्याच्या कामाची, त्याच्या कष्टाची, त्याच्या भावनिकतेची, त्याच्या मानसिकतेची काळजी घेतो, त्याविषयी कृतज्ञता व्यक्त करतो, त्यावेळेस त्या घरात डिप्रेशनला थारा असत नाही. याबरोबरच अशा अजून खूप गोष्टी आहेत ज्या तुम्हाला आणि तुमच्या फॅमिलीला डिप्रेशन पासून लांब ठेवू शकतात. यावर दुसरा पार्ट ऐकायला आवडेल का हे मला कमेंट करून सांगा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करून सकारात्मक विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्याच्या माझ्या कामात माझी मदत करा. थँक्यू.